2027च्या व्यापक तयारीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मुंबई येथील सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे उच्चस्तरीय आढावा बैठक संपन्न झाली आहे। या बैठकीत नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसरातील कुंभमेळा नियोजन, पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, भाविक सुविधा आणि विकास कामांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे। बैठकीत नाशिक शहरात आणि त्र्यंबकेश्वर येथे देश विदेशातून येणाऱ्या कोट्यवधी भाविकांना सुरक्षित, स्वच्छ, सुसज्ज व आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध विभागांमार्फत हाती घेण्यात येणाऱ्या प्रकल्पांवर सखोल चर्चा करण्यात आली आहे। बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर निर्णय घेण्यात आलाय। बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिक शहरातील अंतर्गत रस्ते व कॉलनी रस्त्यांच्या विकासासाठी तत्वतः ग्रीन सिग्नल दिला असून त्यासाठी स्वतंत्र डीपी प्लॅन तयार करून त्यानुसार कामे राबविण्यास राज्य शासन सर्वतोपरी मदत करणार असल्याचं स्पष्ट केलंय। आवश्यक प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर अंतर्गत रस्त्यांची कामे तातडीने सुरू करण्यात येणार असल्याने नाशिककरांना मोठा दिलासा मिळणार आहे। नाशिकमधील रस्त्यांच्या कामांमध्ये सर्वात मोठी अडचण MNGLच्या गॅस पाईपलाईन कामांमुळे निर्माण झाल्याचं मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलंय। गॅस पाईपलाईन प्रकल्प महत्त्वाचा असल्याने शहरातील अनेक रस्त्यांवर खोदकामासह परवानगी देण्यात आली, मात्र कंपनीकडून गॅस कनेक्शन देण्याच्या कामात मोठा विलंब होत असल्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे। मुख्यमंत्री म्हणाले की शहरात सुमारे 4 लाख गॅस कनेक्शनचे लक्ष्य असून त्यापैकी 2 लाख कनेक्शन देणे अपेक्षित असताना केवळ 44,000 कनेक्शनच देण्यात आले। उर्वरित कनेक्शन देण्यासाठी पुन्हा रस्ते खोदावे लागण्याची शक्यता असल्याने अनेक रस्त्यांची अंतिम कामे प्रलंबित ठेवावी लागत आहे। याबाबत MGLला कडक शब्दात निर्देश देण्यात आले असून उर्वरित काम वेळेत पूर्ण करण्यासाठी तपशिलावर कृती आराखडा सादर करण्यास सांगण्यात आले। त्या आराखड्यानुसार कामे वेगाने पूर्ण करण्याचे आदेशही देण्यात आले। मुख्यमंत्री यांनी सांगितले की सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात एकाच वेळी अनेक विभाग व विविध एजन्सीकडून मोठ्या प्रमाणावर विकास कामे सुरू आहेत। उपलब्ध वेळ मर्यादित असल्याने अनावश्यक समन्वय प्रक्रियेत वेळ न दवडता कामे जलद गतीने पूर्ण करणाऱ्या यंत्रणांना प्राधान्य देण्याची भूमिका शासनाने घेतली आहे। नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या सर्व एजन्सींना सुरक्षित पद्धतीने साईनबोर्ड लावून नागरिकांना त्रास कमी होईल अशा रीतीने आणि निश्चित कालमर्यादित कामे पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले। जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे मागील काही महिन्यात डांबराच्या उपलब्धतेवर परिणाम झाला असून सुमारे 3 महिने डांबराचा पुरवठा अपुरा राहिल्याची माहितीही मुख्यमंत्री यांनी दिली आहे। या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या संबंधित संस्थांना पत्रव्यवहार करण्यात आला असून सिंहस्थ मेळाव्यासाठी अतिरिक्त डांबरा साठा उपलब्ध देण्यासाठी राज्य शासनाने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।